नांदेडमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झालेला आहे। नांदेडमध्ये भाजपला मोठा दिलासा। राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार म्हणून मागच्या 10 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात निधी आला। जवळजवळ 10 लाख कोटीची विकास कामे या राज्यात झाली। म्हणून मोदीजींचं सुद्धा धन्यवाद आम्ही दिले पाहिजेत महाराष्ट्राची जनता म्हणून। या राज्यातल्या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारच्या काळात सुद्धा खूप विकासाची कामं झाली, सर्वसामान्य माणसाचा विचार झाला आणि मला असं वाटतं की त्याचीच ही प्रचिती आहे। तेच जनतेने विश्वास ठेवला की काम करणारी माणसं कोण आहेत, या राज्याचं भविष्य नेमकं कोणाच्या हातात आहे हा विचार करून आम्हाला अगदी स्पष्ट बहुमत दिलं। 3/4 बहुमत या ठिकाणी दिलंय। म्हणून खरं तर जनतेचे आभार मानले पाहिजेत, आमच्या नेत्यांचे आभार मानले पाहिजेत आणि हजारोंच्या संख्येने लाखोच्या संख्येने आमचे महायुतीचे कार्यकर्ते जे रात्रंदिवस ज्यांनी काम केलं, जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, जनतेला केलेलं काम सांगितलं, आम्ही पुढे भविष्यासाठी या राज्यासाठी काय करणार आहोत हे जिथे मांडलं, मला असं वाटतं त्या कार्यकर्त्यांना सुद्धा अभिवादन केलं पाहिजे। मुख्यमंत्री कोणाचा होईल? महायुतीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा आलेल्या आहेत, जवळपास 120 जागा भाजपनं पार केलेल्या आहेत। मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला कोण आहे? महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो।